आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत खेळावर बोलू काही. क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर हिने साधलेला संवाद. The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup. मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत. Thank you so much. निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्ससारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टुर्नामेंट्स, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की ह्याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच, जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होतं आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाईमपास करायला. मग विचार केला की 2018मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया, काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना. त्याचं काही झालं नाही, पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले. लोक यूट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा यूट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती. तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे. तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे. वा, म्हणजे ॲक्च्युली पालकांचं असं मत असतंच, कुठल्याही पालकाचं, की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर. अगदी. तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी? म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे, कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही, कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे, पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीजबद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता. ते मला खूप आवडायचं त्यांचं. आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाईल लिसनिंग टू हिम, तसं त्या हिशोबाने. कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस? खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी एवढे स्पोर्ट्स केले आहेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे. ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंगसारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज. आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते. त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सिनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स.
सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंगबद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन युअर इंटरव्ह्यूइंग अ प्लेयर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात. त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज वॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट. तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेयर्सशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्सबद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क. या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात. तर अशा वेळी तुझा ॲप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस? कसं काय तू सादर करतेस स्वतःला? मला वाटतं ते सोपं आहे. बरं. ॲज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉईंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ॲज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ॲज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाईम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार. बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी ABC कप केला व्हॉलीबॉलचा. एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाईम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी. व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली, तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या. मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनीत हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत, आणि FIVBनी त्यांना इथे पाठवलं आहे टू कोच द टीम. आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्त्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलं आहे, द प्रॅक्टिस, इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकत आहेत. सो बेसिकली दे अनाऊन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट वॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस. क्या बात है. आय थिंक दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार. मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस? व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत, 2 कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच, पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं, म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन. यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन. त्यावर स्ट्रेस नाही करायचा आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं. तर दॅट हेल्प्ड अ लॉट.
आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा? आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचं आहे का नाही करायचं आहे. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचं आहे, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल, अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले आहे, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे. अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनया थत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते. पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत. हो. आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला आवडतात. मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये राते ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, कहाँ दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये राते ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागिनी में. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा. ये राते ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, कहाँ दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये राते ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. वा. एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस? आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं. म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का? खूप वेळा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग. तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती. पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजावणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधारवता. तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर, प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉईंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू. मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगली अँकर आहात. यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस? खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात, आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ॲक्शन, राईट. जे होतं आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होतं आहे ते तर दिसतंच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ॲक्शन म्हणतोय ते कळतं आहे. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे, की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आला आहे, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे आहेत. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग. हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी? मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती.
सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ॲक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला. कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊसहोल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यानी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे. अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का? खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे. म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होतं आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय. कव्हर ड्राईव्ह खेळली त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर. वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस? सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस हॅज बिन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रेपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे आहेत ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो. तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल. येस, यू ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं. व्हेरी ट्रू. शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल यूट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना. सो मी कर्ली टेल्समध्ये ऑलमोस्ट 1 वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड. म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, प्रोडक्शनबद्दल. जर ते 1 वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनवू शकले नसते. कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता. पण त्याच्या मागे जो आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं. वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो? खूप फायदा होतो मला तर वाटतं. कारण मी ज्या बाकीच्या सिटीजमधून अँकर्स बघते ना, सगळ्यांची ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोकं आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी में बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर्ड टू डेलीचा ॲक्सेंट.
तो डेलीचा ॲक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ॲक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ॲक्सेंट सुटलाय. प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस? आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का? काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेनेवर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलिस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण काही करणं. या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशा वेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस? सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे. पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड. या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात? अजून रिसर्च. अच्छा, रिसर्च. मी मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे? खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स. वा. आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे. सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपीराईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते, त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत. आणि आता फायनली कॉपीराईट्स, AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज, लिगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालं आहे. पण अजून कॉन्क्रीट काही नाही आहे आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा. अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलं आहे आणि आता पुढे काय करू शकतो. आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे, तर शाळा तर तिकडेच झाली डॉक्टर S राधाकृष्णन विद्यालयमधून. आणि 11वी-12वीला मी HR ला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ, तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे, इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो, तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी 2nd इयरमध्ये वगैरे असेल लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून. ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, 10वी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आवर लाईफ्स की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो. ही नेव्हर रिप्लाइड.
बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही, माझा नंबर चेंज झाला आहे. पण पॉईंट इज दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आवर लाईफ्स, लॉट ऑफ डिफरन्स. कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस? कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते. हो, पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस. हो, हां, आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत. हो. कारण आई संगीत शिक्षिका आहे, डॉक्टर अनया थत्ते, हो. बाबा लॉयर आहेत. त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhDचा टॉपिकही तो आहे. हो. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच. कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे. माझ्या आयुष्यात कंडिशन्स खूप आहेत काही करण्यासाठी. पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हू आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते, आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल. अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे. हो, आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. करेक्ट. अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस? म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस? सगळंच. स्पेशली फिरायला जाणं. वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास. हो. कुठे कुठे गेलीस? सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेबली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ. सांग ना आम्हाला केनियाबद्दल. सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन 2 पार्ट्स. एक तर सफारीजसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त, खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे, आणि दॅट इज प्रॉबेबली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला सायटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहिती आहे, लहानपणी आपण ते नॅशनल जिओग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र, आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ॲक्च्युली होतं मे टू ऑक्टोबरमध्ये, आणि त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीपमधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साईड. दुसरी साईड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच, असं काहीतरी त्याला हे मिळालं आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा. केनिया व्यतिरिक्त नॉर्वेला गेले होते मी आत्ता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली. नॉर्वे चेस त्याच्यासाठी. टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला. नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं तर, आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आवर्सच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. हो, म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज अन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेसमधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेचा आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेसबद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे. बरं. इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई, कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला, आणि त्यांच्याबरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा, मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही, पण
आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना, तो रिस्पेक्ट तिकडेही दिसतो. या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं? सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता, दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे योरसेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे. अगदी बरोबर. कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायकलिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो, जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला आणि असता. कबड्डी पण मग अशी म्हणाली. कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला. वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस? म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रॅदर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज जे फुल टाईम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉमध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आता रॅपिड फायर बरं का. ओके. मुंबई की नागपूर? मुंबई. नागपूर तुझं गाव आहे नाही का, हो. पण मुंबईची मुलगी. मुंबई आहे. डोसा की तर्री पोहे? डोसा. वडापाव की मिसळपाव? वडापाव एनी डे. साडी की वेस्टर्न आउटफिट? टफ क्वेश्चन. प्रॉब्ली ओकेजन बघून. वाचन की नेट सर्फिंग? वाचन. सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन? वाव, सक्सेस पार्टी. खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावंसं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावंसं वाटतंय? मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉईंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-9. तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे MCAचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते 1-2 समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा व्हॉटेवर, आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं. ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्त्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स, आणि लोक ट्रायआउट करायला घाबरत नाही आहेत. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ॲटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्रायआउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला, म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एज्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एज्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई, बाबा आणि गुरु यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो आणि
तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आरोही. तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही. थँक्यू सो मच. मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा मारल्या. श्रोतेहो, खेळावर बोलू काही. क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर हिने साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.